दोन झाडं फार पवित्र आहे. भगवंताला प्रसन्न करायचे असेल तर एक वडाचं झाड आणि एक पिंपळाचं झाड. एक वडाचं झाड आणि एक पिंपळाचं झाड. तुम्ही म्हणाल पिंपळाच्या झाडाखाली शनिवारच्या दिवशी लक्ष्मी आणि भगवान विष्णू येतात. कोण येतात? स्वतः लक्ष्मी आणि विष्णू. त्या दिवशी जर पिंपळाच्या झाडाला दिवा लावला तर ती लक्ष्मी तशीच घरात येते शनिवारच्या दिवशी. म्हणून काही काही लोक होते पिंपळाच्या झाडाखाली भूत राहत. अवदसा राहते, तिला बी जागा दिलेली आहे, तिचंही चिंतन आहे. परंतु लक्षात घ्या, आपल्याला जर काही प्राप्त करायचं असेल तर आत्ताच महाराजांनी सांगितलं की आश्वस्त म्हणजे जिथं पिंपळाचं झाड आहे ती माझी विभूती आहे. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगताय. लक्षात